सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी मानवी वस्त्यांवर बिबळ्यांचे अतिक्रमण दिसताच क्षणी गोळ्या घालण्याची मागणी. अरे कर्मा, अरे त्यांना कशाला गोळ्या घालताय? ज्यांनी जंगलावर अतिक्रमण केले त्यांना घाला ना. चारी बाजूनी जे सिमेंटची जंगलं उभारे सुटलेले आहेत त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. डांब दिसले का ते? तो निदान पोटासाठी शिकार करतो. त्यांची पोटं भरून खिसे भरले तरी शिकार आपली चालूच. काय का बा चुकी तरी काय त्यांची बिबळ्यां? सकाळी सकाळी कोणावरती चिडलं? काय नाही रे, हे बिबळ्यांबद्दल लिहून आले ना त्याला परत जाऊ दे. आपला हा आला ना रे बिबळ्या, आपला शेखर शेखर आला ना रे. हो आले आले. काय काय करतो काय तो? हा आता काय करतोय? साहेब जी आराम फरमा रहे है. फरमा रे म्हणजे काय? तो झोपला की काय? हो. हा नाही झोपू दमला असेल, दमला असेल. आबा द्या द्या इकडे पुरवणी द्या. थांब खेचू नको. तुला काय तुला काय राशी भविष्य बघायचंय? हो. ते आता मी सांगतो तुला. बघ आज शेखर आलाय ना, तू सांगतो वडीलधाऱ्यांकडून कान उघडणी होईल. हो वाच वाच. काय तुम्हाला कसं कळलं? आधीच वाचलंय. वडीलधाऱ्यांकडून कान उघडणी होईल. कुठे हे काय लिहिलंय? स्पर्धेत यश. आबा बाबा शेखर शेखर भोपळाच का? शेखर अरे आबा, अरे आबा काय 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 नाही काय नाही. काय झालं? झोपला होतास का? हो हो आबा जाम झोप येते हो मला. मी काय मी थोडा पडतो थोडा. पड पड पड. आई ग आई. शेखर शेखर शलाका भेटली ना? शलाका भेटली तिकडली? हो शलाका भेटली. भेटला ते बरं केलं. हो बरी आहे ना? बरी आहे ना? हो छान आहे, मजेत आहे. बारीक बिरीक झालेली नाही ना तिथे? म्हणजे काय हवा पाणी अन्न सगळं तिथे मानवलं ते? अहो नाही हो, चांगली ठणठणीत मजेत आहे ती. हो तू ते हे करून आणणार होतं ते शूटिंग? अहो आणलंय हो, सगळं आणलंय मी. आबा मी एक काम करतो, मी एक 5 मिनिटं जरा पडतो, मला जाम झोप येते. मग मी तुम्हाला सगळं दाखवतो. हा सगळं आणलंय मी, तुम्ही सांगितलं. 5 मिनिटं बरोबर डुलकी काढ. बरोबर 5 मिनिटं पहिले डुलकी काढ. 5 मिनिटं सांगतो काय झालं ते जेट लॅगमुळे त्रास होतो जरा. वेळापत्रकामध्ये जरा फरक पडलेला आहे ना. टाइम टेबल ऑस्ट्रेलिया येऊन आला म्हणजे जे आपल्या पुढे आहेत ना काही तास, म्हणजे त्या पुन्हा ॲडजस्ट व्हायला जरा वेळ लागतो. अमेरिकेच्या मागे आहे तर त्याची वेळ फरक पडतो. नको त्या भूक लागते, नको तेव्हा झोप येते, सगळं ते म्हणजे परत ते जरा सेटल व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे जरा सुरुवातीला जरा आपण अगं किती खातेस बिस्किट? झालेच आहेत पोहे आता. नाही राहू दे. अगं ते शलाकाचं काय सांगत होतीस बोल. अगं हे म्हणत होते ते दिवसभर इतकी धावपळ करते, पळापळ करते, यांचा विश्वासच बसला नाही म्हणे. ग्रेटच आहे शलाका. हा ग्रेट म्हणजे खरंच ग्रेट आहे बरं का. इथे असताना माहितीये सगळं हळू 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 चालायचं. मग तू खूप लेक्चर देत असशील ना तिला? अगं हो द्यावंच लागायचं निकिता.
अगं काळजी वाटायची कसं व्हायचं या मुलीचं पुढे. झालं ना सगळं व्यवस्थित? हो म्हणजे हे मला नेहमी सांगायचंय, आता पटतंय मला. काय ग कसला विचार करतेस तू? नाही ग, शलाकाला एक्झॅक्टली काय फील झालं असेल मामाला इतक्या दिवसांनी बघून? आता तुझे बाबा येतील ना 4 महिन्यांनी तुला भेटायला, तेव्हा तुला कसं वाटेल? तसंच वाटलं असेल. नाही ग, माझी गोष्ट वेगळी आहे. म्हणजे काय? आय मीन ती तिथे ऍब्सोल्युटली एकटी आहे. ती तुम्हाला खूप मिस करत असेल. म्हणजे सी, आय एम हिअर इन अ फॅमिली. तुम्ही सगळे माझे इतके लाड करता की मला घरच्यांची आठवण सुद्धा येत नाही. खरं सांगतेस? अगं हो, खरंच. याई आला आता घाई 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 सुरू होईल याची. अजिबात नाही. आज त्याचा दांडी मूड आहे. दांडी मूड? काय ते? हो, त्याने शिकवलेला नवीन शब्द आहे. म्हणजे काय? दांडी मूड. दांडी मूड म्हणजे ऑफिसला दांडी मारण्याचा मूड आणि घरी आराम करण्याचा मूड. म्हणजे हा हा तिसऱ्यांदा मूड लागलेला आहे बरं का दांडी मारायचा. या मला शलाकाला बघायची खूप घाई झाली आहे ग. काय? अगं बाबांनी रेकॉर्डिंग आणलंय ना, ते बघायचंय. म्हणजे तुला आता अजिबात घाई नाहीये? अजिबात नाही. खूप वेळ. सॉरी. मग एक काम कर, पटकन हे आबांना दूध नेऊन दे. चल. अगं आबा त्यांच्या खोलीत नाहीयेत, का? कुठे गेले? तुमच्या खोलीत आहेत ते. अगो बाई का ते? मामा खूप दिवसांनी आलाय ना. बघितलं मामाची किती काळजी आहे. मामाची काळजी वगैरे काही नाहीये, नातीची काळजी आहे. ते सगळं ते काय रेकॉर्डिंग आहे ना, ते बघितल्याशिवाय हलणार नाहीत आबा तिथून आता त्यांच्या खोलीतून. शेखर 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 काय झाली का डुलकी काढून? मी 5 मिनिटं जरा झोपतो म्हणाल होतो. हो मला माहिती आहे 5 मिनिटं, बरोबर 5 मिनिटं झालेली आहेत. अरे झाली तुम्ही. अरे बापरे, घड्याळ लावून आलात तुम्ही. नाही, आलो म्हणजे आलोच ना. आलात काय? मी गेलोच नव्हतो, इकडे बसून होतो वाट बघत. हो का? 5 मिनिटं झाली. मी काय म्हणतो, ऐकतोस ना? म्हणजे जागा आहेस ना? म्हणजे मगाशी मी एकटाच बोलत होतो म्हणून म्हटलं. नाही मी जागा आहे. हा ती हे शलाकाचं ते शूटिंग रेकॉर्डिंग काय म्हणतात ते करून आणलंय ना? आणलंय मी ते. ह्याची बरी आहे ना? हो चांगलं आहे, छान आहे. हे जरा बघायचं चला चला बघूया. चला 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 आबा हा चला. तुम्ही व्हा पुढे, मी आलो जरा फ्रेश होतो आणि येतो. असं म्हणतो. बरं लवकर या. हो, नक्की तुम्ही पुढे वा. मी वाट बघतो, लवकर ये. हा शलाकाला कधी बघितच झाले. ये. हलवू नको रे, थांब. ए तुला काय माहित नाही, तू काय करतेस? कॉल उलटी का लावतेस? अरे वेडा आहेस का तू? बरोबर लावले मी. बाजूला हो. एक मिनिट, मग पिक्चर का नाही येत आहे? थांब जरा. मला काय- उगाच call उलटी लावतेस. तुम्ही उलटा लावतोय. नाही बरोबर लावतो ते. निकीच्या तुम्ही बाजूला एक बाजूला. मिनिट, शलाकाला बघायचंय. हो, मला बघायचं. शांतपणे लेफ्ट साईडला बसा तिकडे. तू राईट साईडला बस. एक मिनिट बसा, मी पटकन यांनी लावतो. आधी उलटं केलंय, दोघंही दुसरं बसा. उलटं हा, कर. हा, मला व्यवस्थित माहिती करे त्यांनी आहे. खूप केलेलं आहे. लावलाय, बरोबर. शिया. अरे काय झालं बघू, काय झालं? काय बाबा ते करताय? हे आणि हे उलट कोणी लावलं? यांनी. तू माहित नाही तर हात कशाला लावतो रे? काय रे मॅड? खायची बरोबर या चला. आबा 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 काय झालं? बातमी कळली की नाही तुम्हाला? काय? अहो पेन्शन अटॅक आलाय. काय? कधी? हो आत्ताच. अहो त्या समोरच्या नाडकर्णींच्या नर्सिंग होम मध्ये ठेवलंय. अरे बापरे, तुम्ही निघालाय का? हो. तुम्ही थांबा जरा, मी येतो. तू नको. मी जातो. अहो नाही, कशाला? मी जातो ना चटकन. तुम्ही तुला तयारी करायला वेळ लागेल. मी तयार आहे. मी जाऊन येतो. तयारी काय? एक शर्ट अडकवलं. शरीर अडकवलंय. तू दमला असशील, उशिरा आलेला आहे. मी येतो खरं. हो शेखर, खरंच तू दमून आला असशील. तू नको येऊस. आबा तुम्ही चला. मी जाऊन येतो. आलो पटकन. आबा काय लागलं तर कळवा मला. हा. मामा हं? लाव ना लवकर. हो जरा थांब आता. हा बसा, मी आलो. शाबास. सरक मामाला बस. मामा मध्ये मला ऐकायचं सगळं मध्ये. ते बघ. मामी याई मामी ये ग. सामान अगं. हाय. हॅलो शलाका, कशी आहेस तू? मस्त आहे बाबा. हा माझा मित्र सूर्य, हॅलो. ऑफिस कलिग आहे. हा हा. हे बघितलंस? ते त्याच्यावरती काम करते ती.
आणि एवढी जाड झाली आहे. जाड कसली झाली, बारीक झाले बिचारी ती. आठवण काढते तुझी सारखी. म्हणून जाड झाली. हाय आबा, आई, शिर्या. मी मज्जेत आहे आणि बाबांना भेटून मला खूप बरं वाटलं. तुम्ही सगळे कसे आहात? आज मी बाबांना आमच्या इन्स्टिट्यूट मध्ये घेऊन आली आहे. इथे मी काम करते. आई, तुझ्या चकल्या मिळाल्या. आबा, तुम्ही कसे आहात? तुम्ही काळजी घ्या हा. आणि शिर्याला जरा मोठ्या माणसासारखं वागायला सांगा आता. आम्ही आज शॉपिंगला गेलो होतो. खूप शॉपिंग केलं. बाबांसाठी एक ट्राउझर घेतली मी. आता माझा कोर्स संपत आलाय. मी लवकर घरी येणार आहे. आबा हल्ली कोणाचं काही खरं नाही हा. म्हणजे काही भरोसाच राहिला नाही हो. आता आपल्या पेन्शनचाच बघा ना. अहो त्यांना हार्ट अटॅक येईल असं कोणाच्या स्वप्नात तरी होतं का? खरं खरं. आणि आबा बरं का, हे पेन्शे म्हणजे काय, अहो रोज व्यायाम, भरपूर चालणं आणि खाणं सुद्धा अगदी मोजकच. तरी सुद्धा बघा ना. कसं असतं खारकर, माणसाच्या जुन्या सवयी सुद्धा त्याला गोत्यात आणू शकतात. म्हणजे कसं म्हणता आबा? काय खारकर, हल्ली लोक व्हॉलंटरी घेतल्यानंतर मग व्यायामाला सुरुवात करतात वेळ घालवण्यासाठी 50 नंतर. अरे पण आधीच्या आयुष्यामध्ये त्या चुका केलेल्या आहेत त्यांचं काय? हो खरंय आबा. आता पेन्शन बघा ना, अहो दिवसाला 4-4 पाकिट सिगरेट ओढायचे. बरोबर. हल्ली त्यांना धाप लागायची ना अशी, तेव्हाच मला संशय आला होता. काय सांगताय काय आबा? खारकर, तुम्हालाही धाप लागते. ती तुमच्यामुळे हो, ते सिगरेटीमुळे नाही. मला नाही सवय. माझ्यामुळे? माझा काय संबंध? अहो मगापासून बघतोय आबा, सारखे धावताय. कसली घाई लागली एवढी? जरा हळू चाला. जमणार नाही. लवकरात लवकर मला घरी पोचायला हवं. शेखर आलाय ना. हो पण तो कुठे पळून जातोय का? तसं नाही खारकर, त्यांनी शलाकाचं खास व्हिडिओ शूटिंग करून आणलेलं आहे. अरे वा, म्हणजे शलाकाला भेटल्यासारखं झालं की हो. तेच तर सांगतोय, कधी एकदा शलाकाला बघतोय असं झालंय मला. अहो पण आबा हळू. नाही तुम्ही हळू, मी जातो पुढे. शलाका छान दिसत होती ना? छान नाही, घाण दिसत होती. काळवणली आहे. जाड किती झाले बघितलं तू का? बघ, तुझ्या पण पोटाला वळ आहेत. खोटं नको बोलू. असे लूज लूज टी शर्ट घालतोस तू. मला हे बघ, हे बघ, दाखवू. आले शाबा आले. आबा पाणी देऊ का? आबा कसे आहेत पेंडसे काका? पाणी देऊ का? पेंडसे काका कसे आहेत? पेन्शन नको आपलं हे पाणी बरे आहेत. पेन्शन बरे आहेत. ते आता अतिदक्षता विभागामध्ये ठेवलेलं आहे त्यांना. म्हणजे ICCU मध्ये कुणाला भेटता येणार नाही त्यांना. हा बरोबर. 72 आवर्स अंडर ऑब्झर्वेशन असतील ना? काय ते? हो. चला. कुठे? हो त्याला म्हणजे आता बघूया ना, शलाकाला बघूया. बघितला मी शलाकाला मग अशीच. काय सांगतोस काय? हो. अरे पण तुम्ही कसं बघितलं? मी माझ्याशिवाय ते बघितलं. मला बघायचं आहे. म्हणजे काय? हो मग जेवून घेऊया मग बघूया. जेवू नको, मला धीर होत नाही. आधी बघूया मग जेवूया. धीर होत नाही ना? खूप चांगलं, व्हेरी गुड. उत्कंठा जेवढी जास्त तितकं चांगलं. जेवून घेऊया खूप भूक लागली आबा. प्लीज चला पटकन चला. प्लीज चला लवकर चला. जरा बघूया ना हे. अरे शिजा, हे शिजा झोपलास का रे? शिजा घोड्या झोपेचं सोंग घेतोस मला माहिती आहे. उठ शिजा. हे बा आलं. हे झोपलास. हा ये शेखर. डांबिश, मी आजोबा आहे तुझा, विसरू नको. काय आबा? जरा ती टेप लावून दे ना. टेप ती हे शेखरनी ते व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे ना. हा शलाकाचं रेकॉर्डिंग मस्त आहे, बघितलं आम्ही. पुन्हा बघूया ना आपण. चल
परत काय बघायचं? सिनेमा आहे का तो? एकदा बघितलं बस झालं. अरे मला बघायचं आहे ना, मी कुठे बघितलं तू? अजिबात येणार नाही. तुम्ही गेलात का? सांगत होतो ना नका जाऊ म्हणून. बाबा जात होते ना, तर नाही तू नको जाऊस, मी जातो म्हणून गेला. गेलात का म्हणजे काय? शेखर तर गेला असता तर लगेच परत आला नसता, मग बघायचं राहून गेला असता ना. राहून गेलं असतं ना, मग आता राहून गेलं, मग राहू दे ना आता. आता काय बघायचं? मला बघू दे. आता मला झोपू दे. काय वाह्यात वेळा वाढत आलाय का? झाडू घातली पाहिजे घरच्या ते आवाज काढतो. बॅचलर ऑफ द फोर्थ नाईट. सकाळी कोणाला किती वाजता उठायचं ते ठरवा बरं का. जसं की घरभर मासिकं पडलेली असतात ना, सारखी मला ती आवरून ठेवायची. सकाळी उठून आबा आबा काय अहो काय झालं, तुम्ही झोपला नाही? हा काय कुठे जोडताय का बघत होतो मी. काय झालं? शिर्या म्हणजे आळशी आहे, सांगत नाही काय. काय झालं पण? तुम्ही हे शलाकाला बघितलं ना? हो हो, तुम्ही गेला होतात ना खारकरांबरोबर. लागलं बरं का? किती खटपट केली या लोकांनी. हो बरी आहे ना ती? हो अगदी छान आहे. हो अहो काय मस्त फ्लॅट दिलाय त्यांना. त्यांना म्हणजे? अहो तिच्याबरोबर 3 जण राहतात ना. हा ते शेअर करतात म्हणे फ्लॅट. इतकं छान दिसत होतं, छान ठेवलंय घर. स्वयंपाकघर वगैरे पण चांगलं आहे. आणि तुम्ही दिलेली गणपतीची मूर्ती आहे ना, ती ठेवली होती पूजेमध्ये आणि उदबत्ती वगैरे लावलेली दिसत होती. काय सांगतात काय? हे सगळं ऐकण्यापेक्षा बघण्यात खरा आनंद मिळाला. काय मजा आली. असं वाटलं ना की फक्त भरवता येत नाही, बाकी सगळं समाधान झालं बाबा तिला बघण्याचं. शेखर कधी उठणार आहे? का पण अजून झोपले नसतील ते? नाही म्हणजे मला बघता आलं असतं तो उठला की हो काय. बघितलंच नाही. मस्का लावून बघितला शिऱ्याला, पण तो म्हणतो उत्कंठा जरा ताणून जरा. किती ताणणार या वयामध्ये? नाही पण कशाला मस्का, कशाला? मी मदत करू का काय? जमेल तुला? नाही काहीतरी यांचं बोळ ते लावलंयत का तुम्ही? करून बघूया. हो ही वायर आहे. बरं हा नाही का बघ. नाही ते तर मला वाटतं ऑन केलेलं आहे. हा नाही हे ऑन करा. हे रिमोट ठेवा तुमच्या जवळ. आणि हे लाल ते हे ना पिवळं आहे ना, हे इथे घालायचं. मला वाटतं हे चुकीचं लावलंत का आबा तुम्ही? हे इकडे हे याच्यामध्ये मी फक्त इथे बघतच हो. अजून काय ते हे काय ते शिने हे तिकडून एक फक्त काहीतरी एक हिरवा डिबा लावायचा. लागलं की ते. हो हो अहो हे ते ना त्यांचं पार्किंग एरिया आहे म्हणे. हो 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 हे बाहेर तुमच्या जवळ ठेवा तुम्ही. लागलं की बाई कसं काय लागलं बरं? हो छान दिसत ऑस्ट्रेलिया. इथे बसा तुम्ही आबा. ते माझं येईल ते. तिथे ओढणी तिची दिसते ना, तिची आहे. हा तिने ते केलंय शूट. इकडे या तुम्ही बसा. इथे आबा इथे. लागलं ते माझ्या. मी आलेच. मी तुझी आरामात का मी बघतो. हो हो बाळा चला का. हा मी बरा आहे. काय झालं तुम्हाला? कसला विचार करता तुम्ही? छे ग विचार कसला. ए श्यामल, तिकडे जाऊन शलाकाला भेटता आलं हे फार बरं झालं नाही? हो काय झालं? आम्हाला काही सांगितलंच नाही नीट. म्हणजे वेळच मिळाला नाही. तुमची आता झोप झाली आहे ना? हो आता झाले भाऊ. काय झालं कसं सगळं सांगा ना मला. की तुम्ही फोन केला, तिचं घर कसं शोधलं तुम्ही? अगं शोधतोय कुठला. मी तिकडे एअरपोर्ट वरती उतरलो तर तीच आली होती मला न्यायला. हो हो अगं येताना सगळी गँग बरोबर घेऊन आली. गँग? हो अगं तिच्या बरोबर 4-5 ऑस्ट्रेलियन मुली होत्या. हे श्यामल, मला भेटल्या बरोबर तिनं काय केलं असेल सांग बघू. काय रडली? छे अगं आल्या तिनं माझ्या पायाला हात लावून नमस्कार केला एकदम. मला इतकं भरून आलं एकदम. आणि तुला मजा माहितीये त्या तिच्या मैत्रिणीनं वाटलं की यांची काहीतरी प्रथा आहे म्हणून त्या सुद्धा माझ्या पायावर. अगं बाई हो संस्कार आहेत ना. हो हे आबांना सांगायला हवं. ते तिला नेहमी सांगायचे
की आपल्या संस्कारांची, आपल्या परंपरांची कधीही लाज वाटून घेऊ नकोस. हो, मला तर ना आता ती कधी परत येते असं झालंय. अगं पण तिच्या भल्यासाठीच नाही का पाठवलं आपण तिला? ए श्यामल, काय आहे की मुलं मोठी झाली, लांब गेली की त्यांच्या भरारीकडे बघून ऊर भरून यायला हवा. ती लांब गेली याचं दुःख वाटून डोळे नाही भरून घ्यायचे. कधी कधी हे आई बाबांचं अतिप्रेम ना मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळा बनतं. हे श्यामल, आपण असं अजिबात नाही होऊन द्यायचं कधी. आता बघ ना, आता ती जर प्रमोशन साठी सिलेक्ट झाली तर तिला 6 महिने अधिक राहायला लागणार तिथे. पण आपण ती सिलेक्ट झाल्याचा आनंद मानायचा. तिला 6 महिने जास्ती राहायला लागेल याचं वाईट नाही वाटून घ्यायचा. नाही हो, मी तसं कुठे काय म्हटलंय. ए श्यामल, नाही हो. ए चल श्यामल, ते शलाकाचं रेकॉर्डिंग करून आणलं ना, ते आव्हान बघायचं ना. अगं सकाळपासून मागे लागलेत, माझ्या बेचैन झालेत नुसते. नाही, काय झालं माहितीये का, ते दुपारी बाहेर गेले होते ना. त्यांना दाखव. नाही, ऐका माझं. चल तुला पण दाखवतो परत. अहो ऐकता का? अगं पण मी तुला सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी